भारतीय क्रिकेटचा नवीन किंग शुभमन गिल। विराट कोहली, रोहित शर्मा रिटायर झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये फार मोठी दरी निर्माण होईल असे वाटत होते, परंतु भारतीय क्रिकेटचं सुदैव असं आहे की एका मागोमाग एक सुपरस्टार भारतीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत असतात। विराट, रोहितच्या रिटायरमेंट नंतर त्यांची जागा ज्या पद्धतीने या यंग इंडियाने घेतली आहे त्यांनी त्यांची कमी या ठिकाणी जाणवू दिली नाही। शुभमन गिल भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याच्या समोर इंग्लंडचा दौरा हा प्रचंड आव्हानात्मक आणि खडतर होता। या दौऱ्याची सुरुवात भारतीय संघासाठी पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाने झाली। पहिल्या कसोटी सामन्यात जरी पराभव झाला असला तरी पण भारतीय संघाने जो जिगरबाज खेळ केला तो सर्वांच्या लक्षात आहे। पहिल्या डावात भारताने 587 धावांचा डोंगर उभा केला। हा डोंगर उभा करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट शुभमन गिलचा। शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावांची जबरदस्त खेळी केली। या खेळीमध्ये शुभमन गिलनं 30 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार लगावले। शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि रवींद्र जडेजा यांच्या खेळाच्या जोरावर भारताने इंग्लंड समोर धावाचा डोंगर उभा केला। मोहम्मद सिराज आणि आकाशदीप यांनी बुमराची कमी जाणवू न देता उत्कृष्ट बॉलिंग केली आणि इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 407 धावांवरती ऑल आउट झाला। जेव्हा भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात झाली तेव्हा यशस्वी जयस्वाल लवकर बाद झाला। यशस्वी जयस्वालच्या नंतर राहुल आणि करुण नायर यांच्यामध्ये एक उपयुक्त पार्टनरशिप झाली। त्यानंतर परत मैदानात आला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत, इंडियाचा कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन, दोघं एकत्र आले आणि त्यांनी एक जबरदस्त पार्टनरशिप इंग्लंड समोर केली। शुभमन गिलनं दुसऱ्या डावात सुद्धा 161 धावांची जबरदस्त खेळी केली। बॅसबॉल साठी इंग्लंडचा संघ प्रसिद्ध आहे। इंग्लंडचा संघ ज्या वेगात खेळतो तो समोरच्या संघावरती जबरदस्त प्रेशर आणतो। यंग इंडियन टीमनं बॅसबॉलचं कुठलंही प्रेशर न घेता जबरदस्त फलंदाजी इंग्लंड समोर केली आहे। शुभमन गिलनं दुसऱ्या डावात 161 धावा केली। शुभमन गिल जगातील पहिला खेळाडू आहे ज्याने पहिल्या डावात द्विशतक आणि दुसऱ्या डावात 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत। भारतीय क्रिकेटसाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे। शुभमन गिलनं ॲलन बॉर्डर नंतर दोन्ही डावात 150 धावा करणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे। आपण ज्या खेळाडूंची नावं घेत आहोत, ॲलन बॉर्डर किंवा इतर महान खेळाडू असतील, त्यांच्या पंक्तीत शुभमन गिल जाऊन बसला आहे। आतापर्यंत एका कसोटीमध्ये दोन्ही डावात मिळून हायेस्ट रन करणाऱ्यांचं टॉप 3 जर आपण बघितलं तर त्यातील नंबर 1 वर आहे ग्रॅहम गुच, ज्याने 456 धावा एका कसोटीत बनवल्या आहेत। नंबर 2 वरती आहे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल, ज्यानं 430 धावा या कसोटीमध्ये दोन्ही डावात मिळून बनवल्या आहेत। नंबर 3 वरती आहे मार्क टेलर, ऑस्ट्रेलियाचा मार्क टेलर यानं एका कसोटीत दोन्ही डावात मिळून 426 धावा बनवल्या आहेत। दुसऱ्या डावात शुभमन गिलनं 161 धावा बनवल्या। 161 धावा करण्यासाठी शुभमन गिलनं फक्त 162 चेंडू खेळले, त्यामध्ये त्याने 13 चौकार आणि 8 षटकार लगावले आहेत। रवींद्र जडेजाने पहिल्या डावात 87 आणि दुसऱ्या डावात ही परत एकदा अर्धशतक केले। रवींद्र जडेजाने आपली उपयुक्तता ऑलराऊंडर म्हणून या भारतीय संघासाठी वारंवार सिद्ध केली आहे। जडेजाचं कॉन्ट्रीब्युशन विसरून आपल्याला चालणार नाही। शुभमन गिलनं भारतीय कसोटी संघात जेव्हा एंट्री केली तेव्हा त्याची सुरुवात अडखळत झाली होती। शुभमन गिल कर्णधार झाला आणि नंबर 4च्या पोझिशन वरती खेळायला लागला आणि कर्णधार झाल्यानंतर त्याने जो कामनेस आणि कंपोजर दाखवलंय ते अप्रतिम आहे। तो या कसोटी सामन्यात आणि पहिल्या कसोटी सामन्यात ज्या तंत्रशुद्ध पद्धतीने खेळतोय त्याने आपल्या खेळातील चुका अत्यंत कमी करत खूप उत्कृष्ट दर्जाचा खेळ या ठिकाणी दाखवला आहे। प्रेशर सिच्युएशन मध्ये चांगला खेळ करणं ही एका चांगल्या खेळाडूची निशाणी आहे। एक चांगला कर्णधार आपल्या संघासाठी नेहमी एक एक्झाम्पल सेट करत असतो। शुभमन गिलनं या 2 कसोटीमध्ये आपल्या दमदार प्रदर्शनाने
सर्व संघासमोर एक उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी समोर ठेवलं आहे। शुभमन गिलच्या क्रिकेट करिअरची ही जबरदस्त सुरुवात आहे। भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलची जबरदस्त सुरुवात झाली आहे। शुभमन गिल नक्कीच भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगलं नेतृत्व देईल यात शंका नाही। शुभमन गिलला भारतीय क्रिकेट संघाचा प्रिन्स असं म्हटलं जायचं। जे दमदार प्रदर्शन शुभमन गिल या ठिकाणी करत आहे, लवकरच हा प्रिन्स भारतीय क्रिकेटचा किंग होईल यात शंका नाही। विराटच्या रिटायरमेंट नंतर त्याची उणीव भासू न देता शुभमन गिल आणि इतर यंग खेळाडू यशस्वी जयस्वाल असेल, KL राहुल असेल, ऋषभ पंत आपल्या प्रदर्शनाने ती उणीव आपल्याला भासू देणार नाही यात नक्कीच शंका नाही। शुभमन गिल फक्त 25 वर्षीय आहे। वन डे क्रिकेटमध्ये शुभमन गिलची सुरुवात खूप चांगली झाली आहे। शुभमननं वन डे क्रिकेटमध्ये 60च्या सरासरीने धावा करतो। शुभमननं वन डे क्रिकेटमध्ये ही द्विशतक लगावलं आहे। 25व्या वर्षी वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक, कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि T20 क्रिकेटमध्येही शतक लावणारा तो जगातील पहिलाच खेळाडू आहे। शुभमन गिलचं कर्णधार म्हणून आणि एक खेळाडू म्हणून भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे। शुभमन गिल कशा पद्धतीने भारतीय संघाचं नेतृत्व करतोय हे आपण मला कमेंट करून नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आमचं चॅनल गगन भरारी लिमिटलेस वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तोपर्यंत क्रिकेट खेळत राहा, बघत राहा आणि एन्जॉय करत राहा।